वेदना कथांना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू श्री संत नारायणगुरू महाराजांच्या पावलांनी पावन झालेले माऊली धांडे हे गाव चंद्रभागाच्या तीरावर श्री संत नारायणगुरू महाराजा यांचा मठ आहे। ज्या चंद्रभागा नदीवर हा नारायणगुरू महाराजांचा मठ वसलेला आहे, तिथे चंद्राकार असल्यामुळे पाण्याची प्रवाह पूर आल्यानंतर त्या मठाला वेळोवेळी तळा येतो। त्याचबरोबर पुराचा धोका हा गावाला सुद्धा आहे। म्हणून गावकरी तसेच या मंडळातील विश्वस्त जोशी कंपनी यांनी आग्रहाने अनिलजी बोंडे यांना इथली परिस्थिती किती भयानक आहे हे प्रत्यक्षात दाखवलं। तिथे संरक्षण भिंत हे आवश्यक आहे। संरक्षण भिंत ही सँक्शन झालेली आहे, मंजुरात सुद्धा झालेली आहे, पण त्यावर निधी अभावी तिला वेळ लागत आहे। म्हणून प्रत्यक्षात अनिलजी बोंडे यांना तिथे बोलावून इथली परिस्थिती आपण हाताळा आणि हा निधी उपलब्ध करून द्या, यासाठीच नागपूरचे काळे वकील साहेब, मिलिंद भाऊ जोशी कंपनी आणि गावकरी मंडळ तिथे उपस्थित होते। त्यांचा आदर सत्कार हा विश्वस्त आणि गावकऱ्यांकडून करण्यात आला आणि त्यांना आवर्जून आग्रह केला की तुम्ही हा निधी कुठल्याही प्रकारातून उपलब्ध करून द्या, कारण त्यांचा आज महाराष्ट्रात आणि भारतावर त्यांचं सरकार आहे। महाराजांचं नावच इतकं मोठं आहे, म्हणजे मला आठवते की भाजी बाजारमध्ये मोठं मठ आहे आणि तिकडे रविनगरच्या तिथे पण एक झालं आहे। महाराज वगैरे त्यांचे शिष्य होते, आंबेडकर महाराज त्यांचे शिष्य होते। नारायणगुरू महाराजांचं नाव अतिशय मोठं, त्याचप्रमाणे आध्यात्मिक त्यांची अनुभूती सुद्धा मोठी होती आणि आज त्यांच्या प्रत्यक्ष ज्या ठिकाणाहून त्यांचं आध्यात्मिक कार्य सुरू झालं, म्हणजे अयोध्येवरून ते आल्यानंतर आता जसं साखरभाऊनी सांगितलं की दर्यापूरवरून माऊली धांडेला आले, तर म्हणजे ते गावाचं सौभाग्यच असतं की असा माणूस आपल्या गावाला प्राप्त व्हावं, की त्या माणसाच्यामुळं आपल्या गावाचं नाव सुद्धा मोठं व्हावं। आणि 100 वर्ष, यावर्षी 151 वर्ष आहे, ते सातत्यानं पायी वारी पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेण्याकरता माऊली धांडेमधून जाते। मी भाग्यवान आहे की मागच्या वर्षी जेव्हा ही वारी आली अमरावतीला, तेव्हा अमरावतीला त्या वारीच्या मला असं वाटतं ते चक्रधर मंगल कार्यालयाचे तिथे होते, तिथे ती वारी होती। तिथे मला दर्शन घेता आलं सगळ्यांचं, आणि जातानाही पायी जातात, येतानाही पायी जातात, म्हणजे तो निग्रह निश्चय अतिशय मोठा नारायणगुरू महाराजांच्या चरणी सर्व भाविक भक्तांचा आहे। आणि आपल्या भारताला हेच मोठं वैशिष्ट्य, आपल्या भारतात संकट खूप येतात, भारतावर कमी संकट नाही आले, म्हणजे शक आले, हून आले, यवन आले, मुस्लिमांनी एवढे वर्षापर्यंत राज्य केलं, इंग्रजही आले, तरी मिटवून टाकतो असं प्रत्येकाला वाटत होतं। तो हिंदू धर्म काही मिटला नाही। माऊली धांडे गावासाठी आणि नारायणगुरू महाराजांच्या मठासाठी या नदीच्या पात्राचा किती धोकादायक आहे हे प्रत्यक्षात खासदार अनिलजी बोंडे यांना दाखवले। सरकत गेली आणि तुम्ही पूल पाल केली, पूल तिकडे आहे, पुलाची जी रेंज आहे तिकडे आहे, तिथून होती पहिली जोरात पाणी आलं पावसात इकडे थोप मारते अशी, आणि त्याचा जोर असा इकडे येते ना, गावाच्या इकडे जोर असा गावाकडे। हे जर खोदून जर अशी काढली तर चालेल ना, पण इथे तो प्रवाह बदलत नाही नदीत, म्हणजे जेव्हा पूर येतो दोन्ही आहे, त्याचा सगळा डीपीआर वगैरे झालेला आहे। अच्छा, म्हणजे फक्त सँक्शन झालं, जसं तुम्ही केलं की नाही तुमच्या मोर्शीचं, तसं आपले हे पडलेलं आहे तिथे,
थोडा जोर लावावा लागते आपला. हे सगळं त्याचा जे नकाशा आहे हे आहे इथं कप्पा निधी ठेवलेला आहे. फक्त एक त्याला काय म्हणते हिट यू हॅव टू हिट द नेट इन प्रॉपर वे बस. आभार मानतो. तसेच काळेसाहेब नागपूरहून इथं आलेले आहेत. त्यांची मी 2000 पासून मी सरपंच होतो, पण तेव्हापासून त्यांची मागणी प्रत्येक कोणीही सरपंच हो जसे सरपंच बदलत गेले त्यांना ते फोन करत नेहमी की नाही ते इस्टिमेट पहा, तुम्ही ठराव घ्या, ते घ्या. मला सुद्धा 2002 मध्ये सरपंच होतो तेव्हा फोन प्रकाश पाटील तेव्हा आमदार होते तेव्हाची गोष्ट आहे. तेव्हापासून ही सुरुवात झालेली आहे. आणि कोणी सर्व प्रत्येक सरपंच बदलत गेले पण त्यांनी आपला पाठपुरावा सुरूच ठेवला. म्हणून इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आणि आता बोंडे साहेब स्वतः पाहून घेतलं त्यांच्यामुळे ते काम होईलच. पूर्ण शाश्वती आहे. तसेच काळेसाहेबांचे जेव्हापासून सर्व यांनी टाकलं त्यांचे मी आभार मानतो. खासदार अनिलजी बोंडे यांनी जी धर्मराज नारायणगुरू महाराजांच्या मठाला व गावाला जी भेट दिली, या भेटीतून काय निष्पन्न होईल हा पुढचा काळच सांगेल. धन्यवाद. गन्ना काफांना यूट्यूब चॅनल, माऊली धांडे, तालुका दर्यापूर, प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे.